अजितदादा जिवंत आहेत. जनतेच्या मनात राज करणारा बारामतीचा ढाण्या वाघ परत आलाय आणि आता महाराष्ट्राच्या राजकारणात आज असा स्फोट झालाय की ज्याचे हादरे थेट दिल्लीपर्यंत जाणार आहेत. 28 तारखेच्या त्या भीषण घटनेनंतर संपूर्ण राज्य शोकसागरात बुडालं होतं. सह्याद्रीही जणू निशब्द झाला होता. पण आज चित्र पूर्ण बदललं आहे. ज्यांना वाटलं होतं की खेळ संपला त्यांच्यासाठी ही बातमी काळरात्र ठरली आहे. कारण ज्यांना संपवण्याचा डाव रचला गेला ते केवळ जिवंतच नाहीत तर परत आले आहेत जबरदस्त पुराव्यांसह. हा अपघात होता की आखलेला कट? त्या विमानात नेमकं काय घडलं? ब्लॅक बॉक्समध्ये काय नोंदलं गेलं? आणि सर्वात महत्त्वाचं, कोण होते या कथित कारस्थानामागचे चेहरे? सीआयडीच्या तपासाने सत्तेच्या गाभाऱ्यात खळबळ उडवलीये. मंत्रालयातील कॉरिडॉरमध्ये कुजबूज सुरू आहे. काही बड्या नावांवर संशयाची सुई रोखली गेल्याची चर्चा रंगलीये. बारामतीत जल्लोष उसळलाय. दादा आलेच्या घोषणा घुमत आहेत तर दुसऱ्या बाजूला राजकीय वर्तुळात तणाव शिगेला पोहोचलाय. एका गुट फाईलमधील कथित आर्थिक गैरव्यवहार, संशयास्पद कॉल रेकॉर्ड आणि तपासात उघड होत असलेले धक्कादायक तपशील, हे सगळे एखाद्या सस्पेन्स थ्रिलरलाही लाजवेल असं आहे. पण थांबा, ही फक्त सुरुवात आहे. लवकरच होणाऱ्या पत्रकार परिषदेत कोणती नावं समोर येणार, कोणावर कारवाई होणार आणि पुढील राजकीय समीकरणं कशी बदलणार? महाराष्ट्राची नजर आता एका क्षणावर खेळली आहे. सत्य विरुद्ध सत्ता या लढाईत अंतिम विजय कोणाचा होणार? पुढील काही तास राज्याच्या इतिहासाला नवं वळण देऊ शकतात. नेमकं घडलंय काय? जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमध्ये. महाराष्ट्राने आजवर असंख्य राजकीय भूकंप पाहिले आहेत. अनेक सरकारे आली, अनेक पडली, नेत्यांनी पक्ष बदलले, समीकरणं बदलली. पण आज जे घडलं त्यानं महाराष्ट्राच्या मातीतला प्रत्येक कण हलवून टाकला आहे. ज्या घटनेमुळे सह्याद्रीच्या कड्यांनाही हुंदका फुटला, त्या बातमीने कोट्यावधी डोळे पाणवले होते. त्या अश्रूंनी आता आनंदाच्या महापुराचं रूप घेतलं आहे. मृत्यूला हरवून, काळाची दिशा वळवून आणि शत्रूंच्या छाताडावर पाय ठेवत महाराष्ट्राचा तो ढाण्या वाघ पुन्हा परतला आहे. होय, हे स्वप्न नाही, भ्राम नाही, हे तिखट सत्य आहे. ज्यांनी समजलं होतं की दादा संपले त्यांच्यासाठी आजचा दिवस काळरात्र ठरलाय. कारण दादा केवळ परत आले नाहीत तर त्यांच्या हातात आहे गद्दारांच्या पापांचा हिशेब. एका बाजूला बारामतीत गुलाल उधळला जातोय तर दुसऱ्या बाजूला मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये पोलिसांच्या सायरनचे आवाज घुमत आहेत. सीआयडीने आपला सिक्स्थ सेन्स वापरत असा तपास लावलाय की आता थेट 4 बड्या मंत्र्यांच्या हातात बेड्या पडल्याची चर्चा रंगलीये. त्या विमानात नेमकं काय घडलं? कसा रचला गेला मृत्यूचा सापळा? आणि रजनीकांत स्टाईलमध्ये दादांनी कसा पलवला हा सगळा डाव? पाहूया या सर्वात मोठ्या आणि एक्सक्लुझिव्ह रिपोर्टमध्ये, फक्त आपल्या चॅनलवर. महाराष्ट्राच्या राजकारणातील ही आतापर्यंतची सर्वात धक्कादायक आणि मोठी घडामोड आहे. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्य एका प्रश्नाच्या उत्तरासाठी थांबून होतं. त्या 28 तारखेच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेत नेमकं काय झालं? त्या दिवसानंतर सर्वत्र जणू स्मशान शांतता होती. पण आज अचानक चित्र बदललंय. जणू एखाद्या सस्पेन्स थ्रिलरचा क्लायमॅक्स असावा तसंच काहीसा महाराष्ट्राने अनुभवला आहे. काही वेळापूर्वी मिळालेल्या खळबळून टाकणाऱ्या माहितीनुसार अजितदादा सुखरूप परतले आहेत आणि त्यांच्या पुनरागमनासोबतच सीआयडीने एक असा अहवाल सादर केलाय ज्यामुळे सत्तेच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. मित्रांनो, ही साधी घटना नाही. ज्या विमानाचा अपघात झाल्याचं सांगितलं गेलं त्याच्या पहिल्या दिवसापासूनच अनेक शंका उपस्थित होत होत्या. तुम्हाला आठवत असेल, आम्ही आधीही सांगितलं होतं की विमानाचा रंग आणि अवशेष यात विसंगती आहे. आज सीआयडीच्या अधिकृत तपासात हे स्पष्ट झालं आहे. दादा ज्या विमानातून निघाले होते त्या विमानाचा रंग आणि घटनास्थळी सापडलेल्या विमानाचा रंग यात प्रचंड फरक होता. तपास यंत्रणांना असे संकेत मिळाले आहेत की दादांना हवेतच दुसऱ्या गुप्त विमानात हलवण्यात आलं किंवा त्यांनी पॅराशूटच्या मदतीने सुरक्षित लँडिंग केलं आणि त्यानंतर तांत्रिकदृष्ट्या निकामी असलेलं रिकामं विमान क्रॅश करण्यात आलं. हा अपघात नव्हता, हा पूर्वनियोजित मर्डर प्लॅन होता. आणि हा कट रचणारे कोणी बाहेरचे नव्हते तर सत्तेमधीलच काही मोठे चेहरे होते. पण दादांना संपवण्याचा एवढा मोठा कट का रचला गेला? याचं उत्तर दडलंय त्या एका फाईलमध्ये. सूत्रांच्या माहितीनुसार दादांकडे एक अशी फाईल होती ज्यामध्ये राज्यातील काही बड्या मंत्र्यांच्या हजारो कोटींच्या भ्रष्टाचार
भ्रष्टाचाराचे पुरावे होते. सिंचन प्रकल्पांपासून ते जमिनीच्या व्यवहारांपर्यंतचे काळे धंदे त्या फाईलमध्ये नोंदलेले होते. दादा ही फाईल घेऊन दिल्लीला हाय कमांडकडे जाणार होते. ही माहिती त्या 4 मंत्र्यांपर्यंत पोहोचताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी दादांना वाटेतच संपवण्याचा प्लॅन आखला. विमानात तांत्रिक बिघाड घडवून आणायचा आणि त्याला अपघाताचं रूप द्यायचं. पण म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. दादांच्या गुप्त यंत्रणेला हा डाव आधीच कळला होता आणि इथेच खऱ्या अर्थाने फिल्मी सीन घडला. दादांनी स्वतःच्या मृत्यूचं नाटक उभं केलं, जेणेकरून शत्रू निष्काळजी होतील. दरम्यान ते अज्ञातवासात राहून CIDला पुरावे देत होते. आज सकाळी जेव्हा दादांचं अचानक बारामतीत आगमन झालं, तेव्हा जनतेला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. दादा आले या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचललं. राज्यभर जल्लोष सुरू झाला. फटाके, पेढे, उत्सव, जणू पुन्हा दिवाळी साजरी होत होती. पण दादांच्या चेहऱ्यावरचं हास्य हे केवळ आनंदाचं नव्हतं, ते विजयाचं होतं. आणि काही तासातच आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. CIDने गोळा केलेल्या पुराव्यांच्या आधारे 4 बड्या मंत्र्यांना अटक झाल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अधिकृत नावं अद्याप जाहीर झालेली नसली तरी मंत्रालयातून मिळालेल्या माहितीनुसार तपास यंत्रणांनी त्यांच्या निवासस्थानी छापे टाकून त्यांना ताब्यात घेतलं आहे. जनतेचा संताप उफाळून आलाय. लोक रस्त्यावर उतरले आहेत. ज्यांनी आमच्या नेत्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत. CIDच्या तपासात 6व्या प्रवाशाचे रहस्यही उकललं आहे. तो दादांचा अंगरक्षक आणि पायलट टीममधील सदस्य होता, ज्याने शेवटच्या क्षणी दादांना मृत्यूच्या विमानातून बाहेर काढण्यात मदत केली. विमानाचा रंग बदललेला होता, कारण ते मूळ विमानच नव्हतं. हा सत्तेसाठी खेळलेला जीव घेणा डाव होता आणि अखेर सत्याचा विजय झाला आहे. आता पुढे काय? दादा लवकरच पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. त्या परिषदेत ते 4 मंत्र्यांची नावं आणि पुरावे उघड करू शकतात. त्या फाईलमधील गुपितं बाहेर आली तर राज्यातच नव्हे तर देशभरात मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते. 50,000 कोटींच्या कथित घोटाळ्याचे धागेदोरे या मंत्र्यांशी जोडले गेल्याचं समोर येत आहे. फॉरेन्सिक तपासात ब्लॅक बॉक्समधील डेटा आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलमधील संभाषणात विसंगती आढळली. यातूनच तपासाला कलाटणी मिळाली. दरम्यान सूत्रांकडून आणखी काही धक्कादायक तपशील समोर येत आहेत. 28 तारखेच्या त्या उड्डाणापूर्वी विमानाच्या तांत्रिक तपासणीत सर्व काही सुरळीत असल्याची नोंद करण्यात आली होती. मग हवेत गेल्यानंतर अचानक बिघाड कसा झाला? CIDच्या प्राथमिक अहवालानुसार काही महत्त्वाचे सेन्सर्स जाणून बुजून डिसेबल करण्यात आले होते. मात्र दादांच्या टीमला याची आधीच कल्पना आल्याने प्लॅन B तयार ठेवण्यात आला होता. एअर ट्रॅफिक कंट्रोलशी झालेल्या शेवटच्या संभाषणातही काही कोडवर्ड्स वापरण्यात आल्याची चर्चा आहे. हे कोडवर्ड्स म्हणजे धोक्याचा इशारा असल्याचं आता तपासातून स्पष्ट होत आहे. त्या काही सेकंदांनीच सगळा गेम फिरला. दादांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आणि पुढील सीन अगदी चित्रपटालाही लाजवेल असा होता. या संपूर्ण प्रकरणात आर्थिक व्यवहारांचे काही संशयास्पद ट्रेसही समोर आले आहेत. कथित कट रचण्याच्या काही दिवस आधी संबंधित मंत्र्यांच्या निकटवर्तीयांच्या खात्यांमध्ये मोठ्या रकमेची उलाढाल झाल्याचे संकेत तपास यंत्रणांना मिळाले आहेत. काही शेल कंपन्यांच्या माध्यमातून हा पैसा फिरवण्यात आल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. राजकीय वर्तुळात आता वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. काही जण याला शतकातील सर्वात मोठा राजकीय सापळा म्हणत आहेत, तर काही जण अजूनही अधिकृत निवेदनाची वाट पाहत आहेत. विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे, तर सत्ताधारी गट बचावात्मक भूमिकेत दिसत आहे. मंत्रालयातील अनेक फाईल्स पुन्हा उघडल्या जात असल्याची माहिती आहे. बारामतीत दादांच्या समर्थनार्थ भव्य रॅलीची तयारी सुरू आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह ओसंडून वाहतो आहे. सत्याचा विजय झाला अशा घोषणा दिल्या जात आहेत. पण दादांच्या चेहऱ्यावरचं हास्य हे केवळ आनंदाचं नव्हतं, ते विजयाचं होतं. आणि काही तासातच आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. CIDने गोळा केलेल्या पुराव्यांच्या आधारे 4 बड्या मंत्र्यांना अटक झाल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अधिकृत नावं अद्याप जाहीर झालेली नसली तरी मंत्रालयातून मिळालेल्या माहितीनुसार तपास यंत्रणांनी त्यांच्या निवासस्थानी छापे टाकून त्यांना ताब्यात घेतलं आहे. जनतेचा संताप उफाळून आलाय. लोक रस्त्यावर उतरले आहेत. ज्यांनी आमच्या नेत्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत. CIDच्या तपासात 6व्या प्रवाशाचे रहस्यही उकललं आहे. तो दादांचा अंगरक्षक आणि पायलट टीममधील सदस्य होता, ज्याने शेवटच्या क्षणी दादांना मृत्यूच्या विमानातून बाहेर काढण्यात मदत केली. विमानाचा रंग बदललेला होता, कारण ते मूळ विमानच नव्हतं. हा सत्तेसाठी खेळलेला जीव घेणा डाव होता आणि अखेर सत्याचा विजय झाला आहे. आता पुढे काय? दादा लवकरच पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. त्या परिषदेत ते 4 मंत्र्यांची नावं आणि पुरावे उघड करू शकतात. त्या फाईलमधील गुपितं बाहेर आली तर राज्यातच नव्हे तर देशभरात मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते.
50,000 कोटींच्या कथित घोटाळ्याचे धागेदोरे या मंत्र्यांशी जोडले गेल्याचं समोर येत आहे. फॉरेन्सिक तपासात ब्लॅक बॉक्समधील डेटा आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलमधील संभाषणात विसंगती आढळली. यातूनच तपासाला कलाटणी मिळाली. दरम्यान सूत्रांकडून आणखी काही धक्कादायक तपशील समोर येत आहेत. 28 तारखेच्या त्या उड्डाणापूर्वी विमानाच्या तांत्रिक तपासणीत सर्व काही सुरळीत असल्याची नोंद करण्यात आली होती. मग हवेत गेल्यानंतर अचानक बिघाड कसा झाला? CIDच्या प्राथमिक अहवालानुसार काही महत्त्वाचे सेन्सर्स जाणून बुजून डिसेबल करण्यात आले होते. मात्र दादांच्या टीमला याची आधीच कल्पना आल्याने प्लॅन बी तयार ठेवण्यात आला होता. एअर ट्रॅफिक कंट्रोलशी झालेल्या शेवटच्या संभाषणातही काही कोडवर्ड्स वापरण्यात आल्याची चर्चा आहे. हे कोडवर्ड्स म्हणजे धोक्याचा इशारा असल्याचं आता तपासातून स्पष्ट होत आहे. त्या काही सेकंदांनीच सगळा गेम फिरला. दादांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आणि पुढील सीन अगदी चित्रपटालाही लाजवेल असा होता. या संपूर्ण प्रकरणात आर्थिक व्यवहारांचे काही संशयास्पद ट्रेसही समोर आले आहेत. कथित कट रचण्याच्या काही दिवस आधी संबंधित मंत्र्यांच्या निकटवर्तीयांच्या खात्यांमध्ये मोठ्या रकमेची उलाढाल झाल्याचे संकेत तपास यंत्रणांना मिळाले आहेत. काही शेल कंपन्यांच्या माध्यमातून हा पैसा फिरवण्यात आल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. राजकीय वर्तुळात आता वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. काही जण याला शतकातील सर्वात मोठा